हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज प्रॅक्टिस सेट 27 सॉल्व करणार आहोत. प्रॉब्लेम सेट 27 सॉल्व करणार आहोत. पण त्याच्या आधी पॅरलल लाईन्स आणि परपेंडिक्युलर लाईन्स म्हणजे काय ते बघूयात. तर पॅरलल लाईन्स म्हणजे इथे बघा तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेले आहेत दोन. द बार्स ऑन द विंडो इन द पिक्चर आर पॅरल टू इच अदर. म्हणजे हे बघा, ह्या विंडोच्या तुमच्या बार्स दिसत आहेत, हे पॅरल टू इच अदर आहेत. पॅरलल म्हणजे काय, ह्या दोन्ही ज्या लाईन्स आहेत त्या कधीही एकमेकींना इंटरसेक्ट होणार नाहीत. मग तुम्ही कितीही एक्सटेंड करा, त्या कधीही दोघे एकमेकींना इंटरसेक्ट होणार नाहीत. त्याच्यानंतर ह्या लाईन्स बघा, या लाईन्स कधीही एकमेकांना इंटरसेक्ट होणार नाहीत. ते कायम तुम्ही इथून जरी लाईन वाढवली, ही इकडून जरी वाढवली, तरी त्या ह्या दोन लाईन कधीही मिळणार नाहीत एकमेकांना, हे इंटरसेक्ट होणार नाहीत. म्हणजेच काय, त्याला आपण म्हणणार पॅरलल लाईन्स. त्याच्यानंतर इथे बघा लिहून दिले तुम्हाला, हे बॉक्समधलं नेहमी वाचत जा, हे कधी कधी फिल इन द ब्लँक्समध्ये येतं एक्झामला. पॅरलल लाईन्स डू नॉट इंटरसेक्ट, दॅट इज दे डू नॉट कट इच अदर नो मॅटर हाऊ फार दे आर एक्सटेंडेड ऑन आयदर साईड. म्हणजे दोन्हीकडनं ह्या लाईन्स कितीही वाढवल्या तरी त्या दोन्ही एकमेकींना कधीही इंटरसेक्ट होणार नाहीत, म्हणून त्यांना काय म्हणणार आहे, पॅरलल लाईन्स. आता परपेंडिक्युलर लाईन्स बघूयात. तर परपेंडिक्युलर लाईन्समध्ये बघा, इथे तुम्हाला इथे बघा हा बार दिलेला आहे आणि ह्याची शॅडो इथे खाली दिलेली आहे. म्हणजे ह्या शॅडोमध्ये आणि ह्या बारमध्ये जो अँगल तयार झाला आहे तो काय आहे, 90 डिग्री. म्हणजे हे बरोबर एकमेकांना इथून अशी ही स्ट्रेट लाईन इथे या लाईनला, आडव्या लाईनला कट झाली आहे. जेव्हा तो अँगल 90 डिग्री तयार होतो तेव्हा आपण त्या लाईनला काय म्हणणार, परपेंडिक्युलर लाईन्स, त्या दोन्ही लाईन्सला. तर तुम्हाला एक्झाम्पल बघा इथे दिसेल तुमच्या बुकमध्ये. हे समजा तुमचं बुक आहे, तर या बुकमध्ये हा जो अँगल तयार होतो तो कुठला असतो, 90 डिग्री. म्हणजेच मग ही लाईन आणि ही लाईन ते एकमेकांना काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. त्याच्यानंतर ही तुमचं नोटबुकचं इथे बघा एक्झाम्पल, ह्या दोन लाईन गेल्यात, ही एक व्हर्टिकल लाईन आणि ही एक हॉरिझॉन्टल लाईन गेली आहे. म्हणजे ह्या दोन्ही लाईन जेव्हा एकमेकांना इंटरसेक्ट होतात तेव्हा अँगल किती डिग्रीचा तयार होतो, 90 डिग्रीचा. आणि म्हणून मग आपण त्या लाईन्सला काय म्हणणार आहे, परपेंडिक्युलर लाईन्स. तर इथे तुम्हाला बघा प्रॉब्लेम सेट 27मध्ये इथे एक क्वेश्चन विचारला आहे, गिव्ह 2 एक्झाम्पल्स ऑफ पॅरलल लाईन्स यू कॅन सी इन युअर एन्व्हायरमेंट. तर ते लिहून घेऊ आपण. सो फर्स्ट एक्झाम्पल लिहून घ्या. काय लिहिणार आपण, बार्स ऑन द विंडो. तर हे प्रत्येकाच्या घरी तुम्हाला दिसतच असेल, बार्स ऑन द विंडो. किंवा तुमच्या शाळेच्या ज्या विंडो आहेत त्याचे जे ग्रिल्स आहेत ते काय एकमेकांना पॅरलल असतात. सेकंड बघूयात काय आहे. सेकंड एक्झाम्पल आहे हॉरिझॉन्टल लाईन्स ऑफ द नोटबुक. म्हणजे बघा, या नोटबुकवर तुम्हाला इथे पॅरलल लाईन दिसतील. ह्या ज्या लाईन्स गेलेल्या आहेत त्या कितीही एक्सटेंड केल्या तरी त्या एकमेकांना इंटरसेक्ट होणार आहेत का, नाही होणार. सो आपण ह्याचं एक एक्झाम्पल लिहूयात, हॉरिझॉन्टल लाईन्स, horizontal lines in the notebook. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन बघूयात. आता नेक्स्ट बघा, आपल्याला परपेंडिक्युलर लाईन्सचे आपल्याला एक्झाम्पल द्यायचे जे तुम्ही आजूबाजूला बघता. तर पहिलं आपण लिहून घेऊ, द अँगल फॉर्म बाय अ पोल, द अँगल फॉर्म्ड बाय अ पोल and its shadow. बरोबर, ऑन द ग्राउंड. म्हणजे जी तुम्ही समजा उभा बार तुमचा ग्राउंडवर ठेवला उन्हामध्ये आणि त्याची शॅडो जर तुम्ही बघितली तर त्याची शॅडो काय येणार आहे, ऑन द ग्राउंड. ती कशी येणार आहे, परपेंडिक्युलर येणार. म्हणजे दोघांमधला अँगल काय येणार आहे, 90 डिग्री. शॅडो ऑन द ग्राउंड. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल बघूया, द ॲडजसेंट साईड ऑफ ए नोटबुक. साइड्स ऑफ ए नोटबुक. ॲडजसेंट साईड म्हणजे काय, ज्या एकमेकांना लागून असतात साईड्स. आता ही बघा, ही हॉरिझॉन्टल गेली आणि ही ही व्हर्टिकल आणि ही हॉरिझॉन्टल आहे. म्हणजे ह्यांच्यामध्ये कुठला अँगल तयार झाला आहे, हा 90 डिग्री. म्हणून ह्या दोन्ही लाईन एकमेकींना काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. थर्ड क्वेश्चन बघूयात. हे बघा, थर्ड क्वेश्चनमध्ये अशा फिगर्स तुमच्या बुकमध्ये दिलेल्या आहेत. तर ह्यातल्या पॅरलल कुठल्या आहेत आणि परपेंडिक्युलर कुठल्या आहेत ते लिहायचं आहे, ते ओळखायचं आहे. तर ह्या पहिल्या कुठल्या आहेत, पहिली लाईन कुठली आहे, पहिली फिगर पॅरलल लाईन्स. दुसरी कुठली आहे, इथे बघा अँगल कुठला तयार होतोय, 90 डिग्री. सो हे कुठले आहेत, परपेंडिक्युलर लाईन्स. थर्ड ऑप्शन बघा इथे काय आहे, या दोन्ही, ही जरी शॉर्ट लाईन असली तरी या दोन्ही एकमेकींना पॅरलल आहेत. कारण त्या कितीही एक्सटेंड केली समजा ही लाईन आपण, तरी ते कधी इंटरसेक्ट होणार नाही एकमेकींना. सो हे कुठलं आहे, पॅरलल लाईन्स. हे पण पॅरलल लाईन्समध्ये येईल.
आणि ही किती येणार आहे, ही कुठली येणार आहे, इथे बघा अँगल कुठला तयार होतो आहे 90 डिग्री. सो ह्या कुठल्या आहेत, परपेंडिक्युलर लाईन. ठीक आहे. इथे आपला प्रॉब्लेम सेट 27 संपलेला आहे आणि आपला लेसनसुद्धा संपलेला आहे. तर ह्याची थोडी रिव्हिजन करून घ्या. समजलं नसेल तर व्हिडिओ परत बघा. ठीक आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.